वाटावी लागते आज लाज. लातूरच्या बाजारात तुमच्या मायबापाला सोयरा भेटावा आणि सोयऱ्यानं विचारावं, शरणात पोरग काय करतंय? तर पोराचं कर्तृत्व सांगत असताना जन्म दिलेल्या मायबापाचं स्वाभिमानानं मान उंच करून जगलेला बाप समाजात जर लेकराचं कर्तृत्व सांगताना मान खाली घालावं लागत असेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव त्या लेकराचं दुसरं कोणतं असणार आहे महाराज? अरे मान्य आहे, 20, 25, 30 वर्षाचं होईपर्यंत आई वडिलांच्या जीवावर बसून खालात, मायबापाच्या जीवावर बसून खालात. शिक्षणाचं वय आहे, मान्य आहे, पण 35 वर्षाचे टोनगे होता तरी मायबापाच्या जीवावर बसून खाता. लाज वाटावी लागते अशा मूर्ख लेकरायला महाराज, लाज वाटावी लागते. कोण आहोत आपण? आपलं अस्तित्व काय आहे? जर तुमच्यासाठी तुमच्या मायबापाला मान जर समाजात खाली घालायची वेळ येत असेल तर असल्या लेकराच्या जगण्याला अर्थ नाही. मायबाप वांद राहिलेले परवडलं, अशा लेकरांना जगून फायदा नाही. मायबाप जिवंत असताना त्याला मरण यातना तुमच्या वागण्यामुळे मिळतात, मग जगता कशाला? जगता कशाला? अशा लेकराच्या जगण्याला अर्थ नाही. म्हणून तरुण मंडळीला विनंती आहे, अरे जर तुमच्यात लईच हिंमत असेल, लईच तुमच्यात दम असेल तर सांगा मायबापाला, आई वडील खबरदार, माझं अस्तित्व कर्तृत्व सिद्ध केल्याशिवाय दारात पाऊल ठेवणार नाही. या जिद्दीने घराच्या बाहेर पडा तर खरे मायबापाचे लेकरं.